संदेश, अनिकेत आणि संदेश ही सलामीची जोडी आपण पाहतोय. मीत 11 साई टीम कडनं दाखल झाले तर दुसऱ्या बाजूला बाळू यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आला. सावरघाट टीम कडनं 4 ओव्हरची मॅच. दोन्ही संघांना मात्र खूप साऱ्या शुभेच्छा. प्रचंड उन्हाचा तडाखा आपण पाहतोय. बरोबर 1:30 झालेत आणि सामना क्रमांक 4 सुरू होतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर लाईनचा खोदून काढला ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आले आणि एक धाव मात्र मिळते. धावफलकाला सुरुवात होते. अनिकेत मोकल आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वर होते. एक धाव काढली त्यांनी. पहिल्या बॉलवर स्ट्राइक रोटेट झाली. चांगला सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. एक रंगतदार लढत. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल मारण्याचा प्रयत्न प्रॉपर मिडल नाही झाला. बॉल अलॉंग द कार्पेट बॉल गेलाय तो स्क्वेअर लेग एरियामध्ये. इथे मिळते फक्त सिंगल. अचूक थ्रो आपल्याला पाहायला मिळतो अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळते. बिनबाद 2 अशी आपल्याला सुरुवात पाहायला मिळते. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय सावरघाट टीमचा आणि चेसिंगला मात्र त्यांनी पसंती दिली सेकंड इनिंग मध्ये. बघूया आता त्यांच्या विपक्ष मीत 11 साई निर्धारित 4 षटकांमध्ये कितपर्यंत मजल मारते. 2 बॉलवर 2 धावा आल्यात, दोन्ही सिंगलच्या स्वरूपात. आज 10 संघांचा पूल आहे या गटामध्ये आणि सर्वोच्च धावसंख्या ज्या संघाची असेल पहिल्या मॅचेस मध्ये त्यांना बाय दिली जाईल सेकंड राऊंड मधून. आतापर्यंत नांदगाव संघ आहे पहिल्या मॅच मध्ये ज्याने 55 धाबा उभारल्यात आणि तो सध्या टॉपवर आहे. आता या मॅच मध्ये आणि नेक्स्ट मॅच मध्ये त्याच्या पुढे जर जो कोणता संघ गेला तर त्यांना मात्र बाय दिली जाईल. चला मॅचला होते पुन्हा सुरुवात. 2 बॉल झाले, 2 धावा आल्या, दोन्ही सिंगलच्या स्वरूपामध्ये. चला थोडं क्विक करा मिस्टर बाळू आणि सावरघाट टीम. यावेळेस मात्र खूप चांगला इथे फटका पाहायला मिळतोय. मात्र दिशा काय सांगते. इट्स अ ह्यूज हिट आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी स्वाक्षीप मधनं हा षटकार आलाय. अनिकेत मोकलच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळतोय. नामवंत हा खेळाडू, नामवंत हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या बॅट मधनं मात्र हा षटकार येत असताना धावसंख्या 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. कमी गतीने टाकलेला बॉल होता हा. वाईड बॉलचा इशारा. सन्माननीय उमेशजी पिंगळे साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. आम्ही उमेश पिंगळे साहेबांना विनंती करतो की या आपण मुख्य व्यासपीठावर. खरं तर सर्व त्यांचा मित्र परिवार प्रेमाळे त्यांना महापौर या नावाने हाक मारत असतो. असे सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व. आपणास विनंती आपण या व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे. त्याच दरम्यान मात्र इथे एक उत्तुंग षटकार आहे त्यांना आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदर एक षटकार आला, त्यानंतर थोडीशी लाईन खराब पाहायला मिळाली, वाईट बॉल आला. तदनंतर मात्र पुन्हा एकदा अनिकेत मोकल ची बॅट मात्र इथे तळपायला लागली या पहिल्या इनिंग मध्ये. एकूण धावसंख्या 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. अजूनही 2 चेंडूंचा खेळ होणं बाकी आहे. पहिलं षटक मार्गच असताना अनिकेत मोकल 2 षटकार आले त्याच्या बॅट मधनं. हाफ ट्रॅकर बॉल शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केलाय आणि बॅकवर्ड पॉइंटला बॉलला ढकललाय. जे घोषांकी क्षेत्र एकच मिळेल, त्यापेक्षा जास्त काही नाही. धावसंख्या 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. बिनबाद 16. एक आक्रमक अशी सुरुवात मीत 11 साई या संघाच्या माध्यमातून आणि खरं तर या बॅटिंगला लीड करत असताना अनिकेत मोकल याला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला संदेश. बॅट लवकर फिरवली आहे. बॅट स्विंग चांगला होता, बॉलचा संपर्क झाला नाही आणि डॉन बॉलने मिस्टर बाळू यांनी षटक संपवलंय. पहिल्या षटकाच्या अंती बिनबाद 16 धावसंख्येवर मजल मारली ती मीत 11 साई संघाने. नेक्स्ट मॅच मध्ये भंगारपाडा विपक्ष वाशीगाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ आपणास विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी उपस्थित राहायचे. भंगारपाडा विपक्ष वाशीगाव.
पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे, पण गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पाऊस जणू रुसलाय आपल्यावर असं पाहायला मिळतंय. कारण अजिबातच सरींचा वर्षाव झालेला नाहीये. प्रचंड उष्णता, उन्हाचा प्रचंड तडाखा आणि अशा तडाख्यामध्ये, अशा प्रचंड उष्णतेमध्ये खेळाडू खेळत असताना पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा जमवल्यात या दोन्ही फलंदाजांनी, 16 धावा. आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र मिस्टर विकी आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगलं बॅटल रंगेल, एक चांगला सामना रंगेल. मीत 11 साई विपक्ष सावरकर. मातब्बर संघ बेस्ट वर्सेस बेस्ट, सर्वोत्तम विरुद्ध सर्वोत्तम अशी लढत कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकते. पहिलाच बॉल डावकुराचा गोलंदाज विकी राऊंड द विकेट आला, बॉलला टर्न केलं कसं, कीपर दूरवर होते आणि मिस झालं स्टंपिंग त्यांच्याकडून, कारण स्टेप आउट झाले होते. अनिकेत मोकल डान्सिंग डाऊन द विकेट आले होते आणि कनेक्ट नाही झाला बॉल, बीट झाले. डॉट बॉलने सुरुवात केली विकीने, चांगला चेंडू हाताळला. पुन्हा एकदा टर्न केलं मात्र बॉलला यावेळेस तयार होते अनिकेत मोकल. उंच गेलाय बॉल, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेरनं. फिल्डर इज जस्ट अ स्पेक्टेटर आउट देअर, बॉल गोइंग फॉर द मॅक्सिमम. यूज इट. षटकार पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर थोडीशी शफल झाले, पुन्हा ऑन साइडला टर्न झाले, त्यानंतर मात्र गतीला ओळखलं, पिक केलं आणि त्यानंतर मात्र स्क्वेअर लेगला बॉलला डिस्पॅच केलं. अनिकेत मोकलचा वैयक्तिक या इनिंगचा हा तिसरा षटकार येताना पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 22च्या घरामध्ये, 22. चांगली सुरुवात. 55 धावसंख्या हायएस्ट आहे नांदगावची पहिल्या फेरीतील. दुसऱ्या फेरीत बाय मिळवायची असेल तर त्याच्या पुढे जावं लागेल. यावेळेस रिव्हर्स हिट करण्याचा प्रयत्न होता. बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून आला. 1 धाव मिळते. पंचांच्या भूमिकेत मुकेशजी नाईक, प्रितेशजी पाटील जबाबदारी पार पाडतायत. यावेळेस मात्र स्लॉग बंद षटकार खेचलाय. लाजवाब फिट, मॅग्निफिसंट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत मोखलच्या बॅटमॅन इथे पाहायला मिळालाय. टप्पा पुढे टाकला होता, शफल झाले ऑफ स्टिक वर. बघा ऍक्शन रिप्ले आणि अगदी घुट्टा टेक ऑफ सिक्सर दे अशा प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला क्लिअर करत गेलाय आणि वैयक्तिक चौथा षटकार अनिकेत मोकलच्या बॅटमधनं. धावसंख्या 29. यावेळेस बॅकफुटवरनं मात्र बॉलला पंच केलं होतं आणि बॉल चाललाय मात्र सरळ सीमा रेषा पलीकडे. क्षेत्ररक्षकाने प्रयत्नही केला नाही असं पाहायला मिळालं. जोरात धावत गेले असते तर कदाचित चौकार अडवता आला असता. प्रचंड धावा आपल्याला पाहायला मिळतात येत असताना. एकूण धावसंख्या झाली 33. बंटी यांच्या विकी यांच्या विरुद्ध मात्र अक्षरशः बरसत असताना ते म्हणजे अनिकेत मोकल. 17 धावा आतापर्यंत आल्यात या ओव्हरमध्ये. अजून एक फटका ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडूची दिशा काय असणार आहे. हाई बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. खर तर या क्रीडांगणाच्या भौगोलिक दृष्टिकोनातून काही नियमावली आहे आणि आपण जर पाहिलं 10 चेंडू त्या बांबूच्या अगदी डाव्या बाजूने निघून गेलाय. त्यामुळे हा षटकार आपल्याला येताना पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या झाली ती तब्बल 39. चला पाणी पाठवायचं मैदानात आहे, मागे आहे तिकडे. पहिल्या षटकामध्ये 16 आले आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या तर तब्बल 23. भरपूर महागडं षटक ज्यामध्ये 3 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल आणि 1 डॉट बॉल. डॉट बॉलने सुरुवात झाली होती विकीच्या षटकाची, मात्र त्यानंतर मात्र अनिकेत मोकल जो बरसला तो म्हणजे विकीवर, त्यामधनं मात्र सावरू शकला नाही तो म्हणजे विकी. अशा प्रकारचं आतापर्यंत हे गोलंदाजीचं विश्लेषण आपण पाहतो. बाळू आणि त्यानंतर विकी 16 आणि त्यानंतर 23. अनिकेत मोकल आपण जर पाहिलं तर तब्बल 5 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत आणि वैयक्तिक तो 36 धावसंख्येवर खेळतोय.
या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला चेंडू ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले, हे बॉल ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले, असे दानशूर दाते कोपरगावचे राहुलजी पवार यांचा आम्ही नक्कीच मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून हे बॉल स्पॉन्सर करण्यात आले 4 दिवस, असे कोपरगावचे राहुलजी पवार मनपूर्वक आपलं मी धन्यवाद व्यक्त करतो. 2 ओव्हर नंतर 39 धावा. चला गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. सागर. सागरचा पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय, हिट करून जातोय बॅट्समनला. चांगली सुरुवात, अगदी गुडलँड स्पॉट हिट करत असताना आपल्याला पाहायला मिळतो तो सागर. स्टॅकिंग एंड वर संदेश आहे, संदेशला जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये या इनिंगचा विचार केला तर. हो, इथे द्विधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाला तो म्हणजे संदेश, कारण चेंडूला फ्लाईट दिली होती आणि असं वाटलं की गती येईल. अगदी यॉर्कर लाईनचा बॉल मारण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर डिफेन्स केला, डिफेन्सिव्ह पवित्र स्वीकारला, एक क्विक सिंगल काढली आणि स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्या 40 वर नेऊन पोहोचवली. अनिकेत मोकळचं स्ट्राईक वर राहणं खूप जास्त फायद्याचं आहे एकंदरीत टीमच्या दृष्टिकोनातून. पुन्हा एकदा यावेळेस स्वाक्षूप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू फळीमध्ये येतील मात्र संपर्क नाही. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. हे षटक मात्र नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने हाताळतोय सागर. 3 बॉल झालेत, 1च धाव खर्च केली आतापर्यंत. इकॉनॉमिकल. हो, पुन्हा एकदा डबल माइंड अनिकेत मोकल. यावेळेस मात्र खूप अप्रतिम दर्जाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय सागरच्या माध्यमातून. मग अशी संदेशला चकवलं आणि इथे मात्र पुन्हा एकदा अनिकेत मोकलवर वर्चस्व गाजवत असताना पूर्णपणे धावगती रोखली. 4 बॉल मध्ये 1च धाव खर्च केली. इकॉनॉमिकल स्पेल कडे जात असताना इथे वेगवान बॉल, लोअर फुल टॉस, ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला फिल्डर आहे. चांगला जज केले बॉलला. दुसरीचा प्रयत्न, थ्रो चुकीच्या एंडला झालाय आणि इथे ओव्हर थ्रोची अजून एक धाव मिळणार आहे. या 2 आणि +1 अशा धावा मिळतील, एकूण 3. खर तर खेळाडूचा निर्णय योग्य होता की अनिकेत मोकलची विकेट महत्वाची म्हणून त्याने स्टॅकिंग एंड वर थ्रो केला, मात्र थ्रो अचूक नव्हता. विकेट किपरच्या आवाक्याच्या बाहेर तो थ्रो आणि ती 1 धाव मात्र अतिरिक्त मिळाली. धावा 3 ने पुढे सरकली. धावसंख्या 43-43. तरीही स्पेल खूप चांगला आहे सागरचा. 5 बॉल 4 धावा आतापर्यंत. अंतिमचा बॉल येणं बाकी. खूप चांगला स्पेल, कारण 2 ओव्हर मध्ये 39 होत्या. मात्र हे विश्लेषण खराब करतो अनिकेत मोकल. गोलंदाजीचं स्टॅटिस्टिक खराब केलं या षटकाराने, तो म्हणजे सागरच्या. शेवटच्या बॉलवर मात्र ऑन साइडला हा षटकार येत असताना एकूण धावसंख्या नेऊन पोहोचवली आहे तब्बल 49 वर. 49. या तिसऱ्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या 5 मध्ये धावा आल्या 4 आणि शेवटच्या बॉलवर आला षटकार, म्हणजे एकूण धावा आल्या 10. असं थोडस महागड षटक म्हणावं लागेल, कारण एक इकॉनॉमिकल स्पेल असं वाटलं होतोय. मात्र सागरने शेवटच्या बॉलवर टप्प्यामध्ये चुकी केली आणि मात्र त्याचा कार्यक्रम होता आपण पाहिलं होत झाला तो म्हणजे अनिकेत मोकलच्या माध्यमातून. महत्वपूर्ण षटकार आपण पाहतोय. प्रत्येक ओव्हर मध्ये धावा येतात. चला, मॅच बॉल लवकरात लवकर आतमध्ये येईल याची आपण दक्षता घेऊया. हा दुसरा कॉल बंगारपाडा विपक्ष वाशीगाव. टॉस असेल या ओव्हर नंतर. स्लॉगच्या षटकामध्ये दीपक. खरं तर थोडासा सागरने धावगती रोखली, भले षटकार आला तरी देखील 10च धावा दिल्या. आता दीपक मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी साखरे स्लॉगच्या षटकामध्ये. विकेट अजूनही गेलेली नाहीये, त्या अनुषंगाने मात्र पार्टनरशिप खूप चांगली. अनिकेत मोकलचा रोल खूप महत्वाचा राहिला. हो, पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 9 अबोव द वेस्ट हाईट आपल्याला पाहायला मिळाला हा बॉल आणि 9+1 या 2 धावा मिळतील. कारण विकेट किपरला अडवता आला नाहीये, त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल होता. 2 धावा मिळतील नक्कीच. 51 धावा. 51. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल
लॉफ केले ऑन साइडला, लॉंग ऑन वरनं फिल्डर पुढे वेगाने आले विक्की सागर आणि बॉलला उचलून फेकलाय. सेन्सिबल क्रिकेट संदेश कडनं त्याच्या बॅट मधनं म्हणावं तशी धावा आल्या नाहीयेत, मात्र त्याने स्ट्राईक रोटेशनचं काम अगदी योग्य पद्धतीने पार पाडलंय. कारण संघाचं हित कशात आहे हे महत्वाचं, आणि ते हित आहे अनिकेत मोकलच्या बॅटिंग मधून. स्लोवर वन बॉल होता, यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्लॉक स्वीप आणि बॉल गेला तो सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. अनिकेत मोकल अर्धशतक झालेले एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अनिकेतसाठी. 51 धावा अनिकेत मोकलच्या बॅट मधून आल्यात. 15 चेंडू आणि 51 धावा, अर्धशतक पूर्ण. टाळ्यांचा गजरात आपण त्याचं अभिवादन करूया. अनिकेत मोकल खूप चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते, त्याच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झाली आहे. पूर्णपणे लीड केलं बॅटिंगला, गोलंदाजांवर गाजवले वर्चस्व. स्लोवर वन बॉल होता, हेलिकॉप्टर खेळायचा होता, मात्र अजून कार्पेट बॉल गेला लॉंग ऑनला. तिकडे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते सागरच्या माध्यमातून. रन काढू दिली नाहीये. खरं तर अनिकेत मोकलने रन काढण्यामध्ये कुठलाही स्वारस्य दर्शवलं नाहीये, त्याने परत पाठवलं संदेशला. संदेश खरं तर 6 बॉल 3 वर खेळतोय आणि अनिकेत मोकल 16-51 वर खेळतोय. स्लोवर वन बॉल टाकायचा होता, मात्र इथे लाईन खराब पाहायला मिळते. पंच सांगतायत व्हाईट बॉल. एका धावेची भर पडते, धावसंख्या 59 वर जाऊन पोहोचले. अंतिमचे 3 बॉल येणं बाकी आहे. हेही थोडं महागडं षटक आपण म्हणू शकतो, कारण 9 बॉलने सुरुवात झाली होती, त्यानंतर सिंगल, षटकार, डॉट, त्यानंतर वाईड. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॉडेड खेळायचं होतं, टायमिंग प्रॉपर नाहीये. खरं तर बॉल कनेक्ट नाही झाला, तिथे थोडीशी फंबलिंग झाली फिल्डर कडनं आणि त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा मिळतात. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 61 आणि आतापर्यंत आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या उभारण्यात यशस्वी होतोय तो मीत 11 साई. नांदगाव संघाला मात्र पाठीमागे सोडलाय या संघाने. त्यामध्ये अजून धावांची भर पडणार आहे, कारण अनिकेत मोकल काही थांबणार नाहीये. यावेळेस मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेरून या बॉलला काढलंय सीमारेषा पलीकडे. अनिकेत मोकल ब्रँडेड षटकार. या मात्र क्रीडांगणावर या गवताला आग लावावी अशी मात्र फलंदाजी आहे. शेवटचा बॉल येणं बाकी आहे. अनिकेत मोकल वैयक्तिक 18 चेंडू 59 वर खेळतोय. काय फलंदाजी साकारतोय. स्लोवर ऑन बॉल इथे चकवत असताना पंच सांगतात व्हेरी 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 आउटसाइड द स्टंप. अवांतर धाव, धावसंख्येमध्ये भर. एकूण धावसंख्या 68, 68. नांदगावने उभारले होते 55 आणि त्याला मात्र मागे सोडलं येतात. मीत 11 साईने यावेळेस मात्र थोडेसे ओव्हर येऊन हा फटका खेळला त्यांनी. स्क्वेअर लेगला बॉल गेला आणि थ्रो थोडासा उशिराने येत असताना तिसरीचाही प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिट केलंय, उद्ध्वस्त केलं विकेट किपरने. त्या थ्रोमध्ये त्याचं फ्रस्ट्रेशन दिसतंय. 2 धावा आल्या. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 70च्या घरामध्ये. 70 रन्स ऑन अ बोर्ड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अनिकेत मोकलसाठी. एकूण धावसंख्या आपण जर वैयक्तिक त्याची पाहिली तर 19 चेंडू आणि 61 धावांची विस्फोटक इनिंग त्याने साकारली. म्हणजे 70 पैकी 61 धावा एकट्या अनिकेत मोकलच्या पाहायला मिळाल्या. संदेशने खूप चांगली साथ दिली, त्यालाही दुर्लक्षित करून चालला नाही. योग्य मोमेंटला स्ट्राईक रोटेशन करण्याचं काम त्यांनीही केलं. अशी पार्टनरशिप मात्र खूप चांगल्या पद्धतीने रंगली. 71 धावांचं लक्ष असणारे सेकंड इनिंग मध्ये. चला टॉस आपण करणार आहोत. भंगारपाडा विपक्ष वाशीगाव. लवकरात लवकर या टीम कॅप्टन. जबरदस्त बॅटिंग. मीत 11 साई संघ 70 धावा, 71 धावांचं लक्ष. सावरकर टीम समोर, ज्याने टॉस जिंकून खरं तर गोलंदाजी घेतली होती आणि तो निर्णय मात्र पलटवून लावला असं म्हणायला हरकत नाही ते मीत 11 साई संघाने. चला भंगारवाडा संघ उपस्थित होतोय आणि वाशीगाव संघ लवकरात लवकर. आपण जर युट्यूबवर आमचा आवाज ऐकत असाल, पहिली इनिंग समाप्त झाली आणि या इनिंग नंतर तुमची मॅच आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपण उपस्थित राहा आणि टॉस आपल्याला करायचा आहे.
आणि नांदगाव आणि ओवळे या दोन संघांना देखील विनंती, आपणही आलात उपस्थिती दर्शवली तरी हरकत नाही, कारण आपली नंतर मॅच आहे. 71 धावांचं एक दिव्य लक्ष्य पार करायचे सावरकर टीमला आणि नक्कीच एक चांगली लढत अपेक्षित असणार आहे. आणि सेकंड इनिंग मध्ये मात्र जशी पुन्हा एकदा या उत्तरार्धाला सुरुवात होईल, कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण ऐकूया रोशनजी पाटील सरांना. धन्यवाद.